तुम्ही एस-आय-आर फॉर्म ऑनलाईन भरला असेल किंवा ऑफलाईन, तुमचा एस-आय-आर फॉर्म जमा झाला आहे की नाही हे कसं बघायचं व BLOने तुमचा फॉर्म सबमिट केला का ह्याचं स्टेटस कसं चेक करायचं हे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर तुम्ही सगळ्यात पहिलं तर गुगलला जायचं आणि वोटर ECI म्हणून सर्च करायचं. तुम्हाला ही पहिली साईट दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं. आता इथे आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर साइन अपवरती क्लिक करायचं आणि तुमचा मोबाईल नंबर, तुमचा मेल ID आणि तुमचा जो कॅप्चा दिलेला आहे बॉक्समध्ये समोर तो टाकून कंटिन्यू करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. आता इथे ऑलरेडी ज्यांचं अकाउंट आहे त्यांनी डायरेक्ट लॉग इनवरती जायचं आणि लॉग इनवरती क्लिक करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा वोटिंग ID नंबर असेल तो या ठिकाणी टाकायचा. कॅप्चा दिला आहे बॉक्समध्ये तो कॅप्चा टाकायचा आणि रिक्वेस्ट OTP वरती क्लिक करायचं. रिक्वेस्ट OTPला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता OTP टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय अँड लॉग इन केल्यानंतर पुढे तुम्हाला इथे 3 ऑप्शन दिसतील. फिल इन्युमरेशन फॉर्म, सर्च युअर नेम इन लास्ट SIR, सबमिट डॉक्युमेंट अगेन्स्ट नोटीस इश्यू. जर काही नोटीस आली असेल तर त्याच्याबद्दल पण हा तिसरा ऑप्शन आहे. आता आपल्याला पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, फिल इन्युमरेशन फॉर्म. हा फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर SIR 2026 ऑनलाईन फॉर्म सबमिशन बाय इलेक्टर असं आहे. तर इथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आपला महाराष्ट्र आहे तो सिलेक्ट केला. तुमचा जो वोटिंग IDचा नंबर आहे वोटिंग कार्डचा तो इथे टाकायचा आहे आणि सर्चवरती क्लिक करायचा आहे. आता इथे तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिसेल. आता ही इन्फॉर्मेशन तुम्ही बघून घ्यायची एकदा. आता इथे तुम्हाला लिहून येईल की तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि वोटिंग कार्डवरचं नाव सेम आहे का. जर सेम नसेल तर तुम्हाला BLOकडे कॉन्टॅक्ट करून ऑफलाईन फॉर्म भरून द्यावा लागेल. तुम्हाला तुमच्या BLOचा नंबरसुद्धा नावसुद्धा ह्या ठिकाणी येईल, नाव आणि नंबर दोन्ही येईल. तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता. आता इथे आपलं आधार कार्डवर आणि वोटिंग कार्डवर नाव सेम होतं, त्याच्यामुळे आपला ऑनलाईन फॉर्म सबमिट झाला आहे. तुमचा मोबाईल नंबर येईल, त्या मोबाईल नंबरच्या समोर सेंड OTP म्हणून ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं. तो OTP येईल, तो OTP ह्या ठिकाणी टाकायचा आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं. OTP व्हेरीफाय करून झाल्यानंतर तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन दिसेल, तुमचा फॉर्म सबमिट झालेला दिसेल. स्क्रोल करत तुम्हाला या ठिकाणी खाली यायचं आहे. इथे तुम्हाला सेल्फ इन्युमरेशन फॉर्म दिसेल. हा तुमचा जो फॉर्म आहे तो तुम्ही भरलेला फॉर्मची स्लिप आहे या ठिकाणी आणि इथे स्टेटस दिसलं आहे, युअर इन्युमरेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. सो तुमचा फॉर्म आहे तो सबमिट झाला आहे. जर तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरला असेल आणि तुमच्या BLOने तो सबमिट केला असेल तिकडे ऑनलाईन, तरीसुद्धा तुम्हाला स्टेटस अशा प्रकारे दिसेल. कारण जरी आपण ऑफलाईन फॉर्म भरून दिला तरी BLO तो ऑनलाईन फॉर्म सबमिट करतो, त्यामुळे तुमचं स्टेटस या ठिकाणी दिसेल. आता डाउनलोड रिसिप्टवरती क्लिक करायचं. तुमची जी ही रिसिप्ट आहे ती डाउनलोड होईल आणि तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे म्हणून ही रिसिप्ट तुम्ही ठेवू शकता. ऑनलाईन भरला असेल किंवा ऑफलाईन तरी स्टेटस या ठिकाणी अशा प्रकारे दिसतं. जर तुम्हाला स्टेटसमध्ये काही वेगळं दिसत असेल किंवा कॉन्टॅक्ट युअर BLO वगैरे दिसत असेल तर तुम्हाला BLOला कॉन्टॅक्ट करावा लागेल. कारण फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे ती 29 जुलै 2026 आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या फॉर्मचा स्टेटस चेक करू शकता आणि ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यांच्यासोबत शेअर करू शकता.